ठाकरे का शिंदे? दोन्ही सीट तर पाहिजेत. घरात आता नाही म्हटलं तर 5 माणसं आहेत. दोन इकडे दोन तिकडे असं करावं. 5 वर्ष एक सरकार आलेलं टिकेल असं तरी वाटतंय का आता? भाजीची भाजी महाग करायला वेळ असतो आणि मग कमी करायला वेळ नसतो का? कुर्ल्याचे तुम्ही? कुर्ला से है? नहीं, सांताक्रूज सांता क्रूज है. तो कुर्ला में क्या कर रहे हो? मतदान कुर्ल्यात आहे. कोणाला करणार मत तुम्ही? पगार देते त्यांना. मुख्यमंत्री पंतप्रधान याही कमी करायला पाहिजेत ना. यावेळेस कोणाला मतदान करणार? उदय ठाकरे. का? उदय ठाकरे. उदय ठाकरे. हाँ उदय ठाकरे. उदय ठाकरे का उद्धव ठाकरे? वह उदय ठाकरे. क्या बोलते हो मसाल? हाँ उस पर ही देने का है. उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, कोण चांगलं कोण वाटतं? अभी बता के फायदा नहीं मैडम. लाडकी बहन का पैसा मिला योजने का? नहीं का ना मिळाले? गए लेकिन लाइन थी, खत्म हो गया बोल दिया वे पोस्ट ऑफिस में. पैसे खत्म हो गए, फॉर्म खत्म. फॉर्म खत्म हो गया. पेनाची नीब या चिन्हासमोरील बटन दाबून संभाजीराजेंच्या स्वराज्य पक्षाला विजयी करा. आपण कुर्ला मतदारसंघात आलेलो आहोत. माझ्या मागे जर तुम्ही बघितलं तर अर्थातच आपण भाजी मंडईत आलेलो आहोत. कुर्ला मधले स्थानिक लोक, त्यांना या विधानसभा निवडणुकीबद्दल काय वाटतं, त्यांचं मत नक्की कोणाला आहे, लोकांचा कल कोणाकडे आहे, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. काकू कुठे राहता तुम्ही? मी कुर्ला रेल्वे कॉलनी साबलेनगर इथे राहतो. परवडतंय का भाजीचा व्यवसाय आता? परवडतोय का? भाजी पण किती महाग आहे, आम्हाला काहीच परवडत नाही अजिबात. पण काय मग वाटतं आता भाजीला भाव वगैरे वाढवून द्यायला पाहिजे, काय काय वाटतं का असं? आता भाजी सगळ्या देशामध्ये जास्त महाग झाले. आता आपल्या इकडेच नाही कुर्ल्यामध्ये, तर सगळ्या म्हणजे आता मुख्यमंत्री पंतप्रधान याही कमी करायला पाहिजेत ना. असं आहे, भाजीचे भाव पंतप्रधानांनी पण लक्ष घालायला पाहिजे का? लक्ष घालायला पाहिजे असं आहे. त्यांना कुठे एवढा वेळ असतोय? भाजी महाग करायला वेळ असतो आणि मग कमी करायला वेळ नसतो का? बरोबर आहे. मग अजून कोणाचं तुम्हाला वाटतं, म्हणजे ठाकरे चांगले वाटतात का एकनाथ शिंदे चांगले वाटतात? आता मला लाडकी बहीण कोणी दिले तेच आम्हाला चांगले वाटणार ना. मग तुम्हाला काय वाटतं ठाकरे का शिंदे? दोन्ही सीट तर पाहिजेत. मुंबईत दोन्ही सीट पाहिजेत. दोन्ही पाहिजेत. नाही असं नाही, दोन्ही सीट मुंबईत पाहिजे. पण आता दोन्ही कसं असणार? आता ते फुटले ना, पक्ष फुटला की आता? पक्ष जरी फुटलं तरी पण आम्हाला मुंबईत 2 सीट पाहिजे. ठाकरे पण पाहिजे. मराठी माणसांसाठी ठाकरे नडतात, आम्हाला ठाकरे पाहिजेत. आणि शिंदे गट पण पाहिजे. शिंदे गट पण नाही असं नाही, सगळे चांगले दोन्ही गट. आमच्या कुर्ल्यामध्ये दोन्ही गटातनं कामं होतात, नाही असं नाही. कुर्ल्यामध्ये आपले हे मुस्लिम समाजाचे पण खूप लोक आहेत, मग त्यांच्याशी कसं आहे तुमचं? आमचं चांगलं आहे. आमचं काय नाही, आमचं कुणासोबत वाईट नाही. कुर्ल्यामध्ये आम्ही धंदा, मला पण आज ही बाईसोबत आहे 40 वर्षे मला पण झाले. सगळ्यांचं चांगलं आहे. कोणासाठी आम्ही तोडून गेलेलो नाही. आम्ही प्रत्येक गटासोबत आहे. जो आपलं काम करतो त्या गटासोबत आम्ही चालतो. आता प्रत्येक गटासोबत आहे असं कसं होईल? आता एकाला कोणाला तरी मत तर द्यावं लागेल ना. आता आमचं बघा, घरात आता नाही म्हटलं तर 5 माणसं आहेत. दोन इकडे दोन तिकडे असं करावं लागलं. घरामध्ये पण 2 गट आहेत तुमच्या? घर करावं लागणार ना, कारण की दोन्ही भाव द्यायचा. आम्ही माझं समभाव म्हणणं देणार. कुणाला वाईट नाही म्हणायचं. हे पण माझे ते पण माझे. काय आजी, तुम्हाला काय वाटतं, कोण चांगलंय? महाविकास आघाडी आम्हाला वाटतं चांगले आहे. हां, का हो, महाविकास आघाडी का? आम्हाला तीच आवडते. आम्ही पहिल्यापासून त्याच प्रकरणामध्ये आहेत. आम्ही कार्यकर्त्यामध्ये महाविकास आघाडी, शरद पवाराचं, उद्धव ठाकरेचं आणि काँग्रेसचं सरकार आलं पाहिजे. त्यांचं आलं तर आम्हाला 3000 रुपये चालू होत्या. ह्याने किती 1500 रुपये चालू केले, कोणाला भेटले कोणाला नाही भेटले. हां, आता यांचं पण, आता युतीवाले पण म्हणाले की आम्ही 2100 रुपये देऊ म्हणून. सरकारमध्ये आलो तर 2100 रुपये देऊ असं म्हणाले ना ते. म्हणले असले तरी बी काय कधी देतात कधी नाही देतात, यांचं काय नसतंय बरोबर. कारण का, आणि महागाई किती गोडे, त्याच्या डब्यावर किती पैसे वाढवले, 2200 रुपये. मग आता काय हिकडचं घेतलं आणि इकडं दिलं त्यांनाच. हां, हिकडचे घेतले इकडं दिले, आम्हाला काय राहिलं? मग शिंदे चांगले वाटतात का ठाकरे जास्त चांगले? दोन्ही बी ते चांगलेच आहेत. आणि ते सरकार शिंद्याचं बी म्हणलं तरी शिवसेनाचंच आहे, हे बी शिंद्याचं शिवसेना. पण खरी शिवसेना मग उद्धव ठाकरेची. खरी शिवसेना उद्धव ठाकरे. माणसांनी न्याय मिळवून त्यांना दिला. आता खासदारकीमध्ये, आता ह्या आमदारकीमध्ये बी देऊ शकतात. हां,
बरं. पण आता मग ते आपल्या मतदारसंघातले आता 10 वर्ष झाली की त्या आमदारांना, मग त्यांनी काय काम केलं तुमच्यासाठी? आमच्यासाठी काही काम करीत नाहीत. गेलं विचारलं तर म्हणतात थापीसच्या बाहेर उभा राहा. हां, गेटच्या बाहेर उभा राहा, नंतर आम्ही येऊ तुमचं काम करायला. शाळेत मुलं टाकायचे असले तर लाख लाख रुपये कुठं कुठं भरावे लागतात. लाख लाख रुपये भरावे लागतात. भरावे लागतात. कॉलेजला याला मुलं चालले तर नावं घेत नाहीत लवकर, करतात ना तसे. आणखीन पण काही लोकांशी आपण बोलूयात. सध्या तरी एक मिक्स्ड वातावरण आहे. काय म्हणायचंय? हां, कधी बघायला मिळणार? संध्याकाळी, आज संध्याकाळी मुंबई तक. हां, यूट्यूबवर. हां, काकांना पण विचारूयात. काका, कितीला आहे पत्ताकोबी? कितीला आहे पत्ताकोबी? कितीला आहे? कोबी 20 ला 20ला पाव. महाग नाही आहे का? महाग नाही आहे? सध्याला महाग नाही आहे. नाही. मग आता कशाचा भाव वाढलाय सध्या? लोकांचे पगार वाढले की लोकांचे पगार वाढले की पगार वाढले, पण भाजीचा भाव पण वाढला ना. भाजीचे भाव भाजी आता नैसर्गिक आहे, ते शेतकरी माल आहे. शेतात आले की तुम्हाला भेटणार जास्त आलं की जास्त जास्त माल कमी भाव नाही. आता माल शॉर्ट करणार काय? माल शॉर्ट तर माणूस काय करणार? का मशीन तिकडे लगेच आली भाजी लिहिली म्हणून. हा प्रश्न असा आहे. तर महाग आहे तर महागच भेटणार. मग कोण कमी करेल महागाई? काय वाटतं? महागाचा पाऊस नाही, पावसावरती ती पण निसर्गावरती. सरकार काही नाही करू शकत. सरकार तुमच्या माझ्या हातात पण काय नाही. आपण आणखीन काही लोकांकडनं जाणून घेऊयात. काय हो काकू, कोणाची हवा आहे कुर्ल्यामध्ये? कुर्ल्यात राहता तुम्ही? हो. कोणाची हवा आहे मग? त्या बघा तिकडं, कोणाची हवा आहे तिकडे कुर्ल्यात? कुठले आमदार? कोण व्हायला आमदार? कोण व्हायला पाहिजे वाटतं तुम्हाला? मंगेश कुडाळकर, प्रवीणा मोरजकर, दोघं आहेत ना यावेळेस? मनोजकर काय करते मनोज प्रवीणाताई व्हायला पाहिजेत. का प्रवीणाताई का पाहिजे? छान आहे, काम चांगलं करते त्या. हो आणि आपले मग कुडाळकरांनी काय केलं नाही का इतक्या वर्षात? केलं की पण प्रत्येक वेळेस नवीन नवीन यावं. नवीन नवीन संधी द्यायची प्रत्येकाला. हे बरं आहे, म्हणजे आधीच्या लोकांनी त्यांनी काम केलं त्यांना संधी नाही द्यायची परत. कसं ह्या वर्षी काँग्रेस आला तर पुढच्या वर्षी शिवसेना यायला पाहिजे. त्याच्या पुढच्या वेळेस इतर दुसरे आहेत. सगळ्यांना संधी मिळायला पाहिजे. आपण एकाच हे केलं तर जमत नाही ना तसं. पण मग आता मला सांगा, आता नवीन सरकार जर आलं तर मग लाडकी बहीण योजना त्यांनी बंद केली, मग काय करणार? मग आता बंद केली तर ती त्यांच्यावर आहे या. देतील नाही देतील ह्याची काय गॅरंटी पुढची सांगावं. तर तुम्हाला काय वाटतं, युतीचं सरकार म्हणजे आता शिंदेचं जर परत सरकार आलं, शिंदे भाजप, तर मग हे लाडक्या बहिणीचे पैसे ते चालू ठेवतील असं वाटतं का तुम्हाला? असं तर काय आता थोड्या दिवस त्याच्या पुढचं काय सांगावं. आज आहे उद्या नाही. पण मग हे आता आघाडीचं सरकार पण म्हणतंय की आम्ही 3,000 रुपये देणार. मग आता 1,500 बरे का 3,000 बरे? हे काय कायमस्वरूपी राहणार नाही, हे थोड्या दिवसाचं असतं. आणि पुढे काय झालं म्हणजे मग त्यांच्या नावाने परत माणसं ओरडणारच ना. मग आता निवडून येऊस तोपर्यंत असंच बोलणार. बरं, मला सांगा, वर्ष तरी देतील म्हणून अशी गॅरंटी मला वाटत नाही. 5 वर्ष गॅरंटी देतील असं वाटत नाही त्यांना. बरं, 5 वर्ष एक सरकार आलेलं टिकेल असं तरी वाटतंय का आता? नाही. महागाई एवढी वाढली या. लोक नाराज आहेत का मग? राजकारण्यांवर नाराज आहेत ना, भरपूर नाराज आहेत. हो. बरं, मला सांगा, तुम्हाला जर आता उद्धव ठाकरेंना काहीतरी सांगायचं असेल किंवा एकनाथ शिंदेंना काहीतरी सांगायचं असेल, काय सांगाल त्यांना? हेच सांगणार. काय संदेश द्या ना त्यांना, काहीतरी सांगा. काय समस्या आहे तुम्हाला? काय पाहिजे तुम्हाला त्यांनी करायला? म्हणजे सगळ्यांनी मिळून चांगलं जर केलं तर चांगलंच आहे ना. आणि जर नाही केलं तर नाराजीच होते ना. ठीक आहे, आपण कोणाला बोलायचंय? हां, बोलू सगळ्यांशी बोलू. इकडच्या आजी आहेत, त्या आजींशी पण आपण बोलायचा प्रयत्न करूया. इकडे पण काही महिला आल्या आहेत, त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करूया. लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले का? नाही मिळाले का हो? तुम्ही अप्लाय केलं होतं? सांगितलं ते म्हणतील येतील म्हणून पैसे, नाही आले. नाही आले. तुम्हाला पण नाही मिळाले पैसे का हो? आधार कार्डावर जास्ती लिहिलंय
होत नाही ते म्हटली ते फॉर्म भरणाऱ्या बाईनं. मग बसले मी गपचूप. का करू मग? माझं हाय इलेक्शनचं कार्ड आहे, मतदान हायचं हाय, सगळं आहे. नाही मला फॉर्मच भरून घेतली नाही तिनं. का असं का केलं त्यांनी? म्हणते 60 वर्ष वय आहे आणि त्या 60 वर्षाहून 65 वर्षाच्या बाईला पैसे आले आणि मला नाही दिले. काय मग आता मतदान करणार की नाही तुम्ही करणार? करणार ना, कोणाला करणार मत तुम्ही? पगार देते त्यांना करणार. पगार देते त्यांना करणार. हो ना, घरात पण मग कोण आता? उद्धव ठाकरे पाहिजेत तुम्हाला, एकनाथ शिंदे, कोण चांगले वाटतात? हो का, कुणी बिन आलं तर आपल्याला काय चांगलंच आहे. एकनाथ शिंदे बी आलं तर चांगलंच आहे, त्यांनी बी आलं तर चांगलंच आहे. जे पगार देतं त्याला असं नाही, कुणी बी आलं तर चांगलंच आहे. आम्हाला शिवसेना बी आली तर चांगलंच आहे, शिंदे बी आलं तर चांगलंच आहे. त्यांचं म्हणणं आहे कुठलीही शिवसेना आली तरी चालणार आहे. या आजींना विचारून बघू. आजी, काय विकता तुम्ही? अच्छा, आणि काय काय म्हणजे आता मतदान करणार काय? मतदान करणार का? मग आम्ही का बुडी होतो मतदान? आम्ही देऊन टाकतो, आम्हाला तेवढं ही नसतंय. आम्ही कुणाला बी देऊन टाकतो. कोणाला पण देऊन टाकता? हो, आपल्याला मन होईल त्याला देऊन टाकायचं. पण मग काय मग लाडकी बहीण कोण काय म्हणजे पैसे बिशे मिळाले काय? आम्हाला पैसे कशाला पाहिजेत? आमची जन्मतारीख पहिले घरात झाला आमल्याला कोण देणार आहे आता? जन्मतारीख लाडक्या वयस्कर लोकांसाठी ज्या सुविधा आहेत त्याच्यातलं काय मिळतंय का तुम्हाला? काय नाही आपल्याला 1 रुपया नाही कुणाचा भेटत. आणि आपण घेणार पण नाही. का हो, का नाही घेणार? करायचं आपली जन्मतारीख मिळेल का आता? अरे त्या वेळेला दवाखाना नव्हतं बाळा, घरात मुलं जन्मत होती. पाटलाला सरपंचाला सांगायची मुलगा झाला मुलगी झाली, झालं त्यानं लिहून ठेवलेलं. हे पाटील सरपंच कुठे गेले सगळे? आता हायती का ते? हायती का? नाही, कोण नाही. अरे असलं तरी कुठं जाता तहसीलदारन मामलेदारन करायला? कशाला जायचं आहे त्या लाडक्या बहिणीचं ही करायला? कोण नाही देत. किती वर्षांपासून इकडे आहात तुम्ही? किती वर्षांपासून कुर्ल्यात राहता? मी 1975 पासून आहे इथे. हां, मग काय बदललं का कुर्ल्यामध्ये? काय आहे तसंच होतं सगळं? नाही फक्त म्हाडाची योजनामध्ये फक्त रूम होते, बारकाले ते मोठे दिले, तेवढंच केलं, दुसरं काही नाही. मग आता काय सांगाल सरकारला, नेत्यांना, सगळ्या नेत्यांना काय सांगलं? तर काय पाहिजे तुम्हाला? आम्हाला काय पाहिजे ना आता? आमची जी पिढी आता नवीन तयार होणारी आहे त्यांना बेरोजगारापासून वाचवणं हेच महत्त्वाचं आहे. तर कुर्ला स्टेशनच्या बाहेर आपण आलेलो आहोत आणि जसं मी मगाशी म्हणलं काही लोकांशी बोलून बघूयात. कुर्ल्याचे तुम्ही? तो कहाँ के? सुंदर बाग का अच्छा, तो वोट किधर है आपका? वोटिंग किधर है? घाटकोपर में. घाटकोपर में है. आपका? तुमचं कुठं आहे? कुर्ल्यातच आहे. काय मग कुर्ल्यात कोणाची हवा वाटते सध्या? असं काय सांगता येतं? 4 आहेत उतरलेत, सांगू शकत नाही नक्की असं. उद्धव ठाकरे बरे का शिंदे बरे? आता उद्धव ठाकरेंनी स्वतः पहिल्यांदाच घाण केली, इकडून तिकडून तिकडून इकडे. काय गरज होती का त्यांना इकडून तिकडे जायची? पण शिंदेनी पण तर केली की मग? शिंद्यांनी केली तर शिंदे आता तो बोलतोय शिंद्यांनी 2.5 वर्षात केलं, 2.25 वर्षात लोकांचे एवढं सगळं. लाडकी बहीण योजना म्हणा काय, आता हे म्हणतात द्यायच्या अगोदरच की आम्ही 3,000 देऊ, देतील तेव्हा खरं. लोकसभेला पण तेच केलं त्यांनी. काय दिलं सांगा ना? लोक गेली ना UP बिहारमध्ये निवडून आल्यावरती लाईन लावायला, द्या आम्हाला पैसे म्हणून दिले. यांनी तसं त्यांचं बघून परत चालू केलं आणि द्यायला चालू केलं. बरं, मग आता कोणाचं? पण मग काय मग कोण येऊ शकतं ही सांगू शकत नाही कुणीच. पण सध्या तरी इथं खरंच सेनेचं सरकार पाहिजे. सेनेचं पाहिजे. बरं, तुम्हाला काय वाटतं? महाविकास आघाडी. महाविकास आघाडी. का महाविकास आघाडी? कारण महाराष्ट्रातले बरेचसे उद्योग आहेत ना गुजरातला गेलेले आहेत. महाराष्ट्राची ह्या लोकांनी वाट लावलेली आहे महाराष्ट्राची. महाविकास आघाडी. मराठी माणसासाठी कोण काम करेल असं वाटतं? उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे करतील. आणि पण आता उद्धव ठाकरेंनी पण तर हिंदुत्व विचार सोडले असं म्हणतात ना. तसं आहे, यांनी काय हिंदुत्वाचा ठेका घेतलाय काय भाजपवाल्यांनी? काय नाही. अच्छा, पुढे ते थांबत नाहीत ते. चाललेली आहे भाजपची. हिंदू आणि लोकांना फक्त गुमराह करतात ते लोक. शिंदे पण तर शिंदे म्हणतात की मी हिंदुत्ववादी आहे, मराठी माणसासाठी काम करणार आहे. शिंदे एकदम फेक माणूस आहे. शिंदेने एवढं सगळं देऊनही शिंदे आज तिकडे गेलेलं आहे. काय त्याचा फायदा? उद्धव ठाकरे यांनी त्याला एवढं चांगल्या पोस्टवर नेला आणि त्यांनी त्याची गद्दारी केली. किती चुकीचं आहे ते. म्हणजे अख्खी पक्ष पण चोरला
त्यांच्यामध्ये दम होता ना, तर त्यांनी स्वतःचा पक्ष आहे ना नाव काढून आहे ना त्यांनी ग्राउंडमध्ये उतरला होता. उद्धव ठाकरेंकडे त्यांची आहे ना, त्यांना म्हणजे त्यांची अधिकार नाही. जसा अधिकार उद्धव ठाकरेंना तसा त्यांना अधिकार नाही. पण आपलं हे एकनाथ शिंदे आणि काय म्हणजे राष्ट्रवादीचे पण ते 2 गट पडले ना. मग आता एक अजितदादा इकडे आले. अजितदादाला घेतला कशाला यांनी? आज जो फडणवीस जे मोठ्या मोठ्या वार्ता करत होते 70,000 कोटी 70,000 कोटी मांडीव घेतलाच ना शेवटी. कशासाठी घेतला ते त्यांनी पहिले सांगावं ना. का गरज भासली? उद्धव ठाकरेशिवाय आहे ना भाजपला पर्याय नाही, लक्षात ठेवा, महाराष्ट्रात तरी. मग आता सध्या महाराष्ट्रात प्रॉमिसिंग चेहरा कोण आहे? एक जर म्हणायचं की मुख्यमंत्री कोण होईल? उद्धव ठाकरे 100%. बर, कुर्लाचं वोटिंग आहे तुमचं. यावेळेस कोणाला मतदान करणार? उद्धव ठाकरे. का? उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे. हाँ उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे का उद्धव ठाकरे? वो उद्धव ठाकरे. का पण उद्धव ठाकरे का? क्या बोले? उद्धव ठाकरे का? हाँ उनको ही देने का वोट. का पण? क्या बोलते हो मसाल? हाँ उस पर ही देने का है. का पण का? क्यों? अच्छा है वो. अच्छा है. अच्छा है. शिंदे अच्छा नहीं है? अच्छा क्या? बीजेपी अच्छा नहीं. महंगाई देख रहे तुम. महंगाई कितना डेंजर चल रहा है. तो शिंदे अच्छा नहीं है? बीजेपी अच्छा? बीजेपी अच्छी नहीं है. तो शिंदे बीजेपी की पार्टी है ना. तो फिर हमको महंगाई कम चाहिए. बाकी कुछ भी नहीं चाहिए. कोई आवे जावे लेकिन महंगाई कम चाहिए हमको. इतना महंगाई हो गया है कि नहीं होता है अभी. 300-400 पगार पे काम करने वाले क्या करेंगे? गवर्नमेंट को ये सोचना है, बाकी कुछ भी नहीं है. लेकिन उद्धव ठाकरे तो कहते हैं मैं हिंदुत्ववादी हूँ, हिंदुत्ववादी. अलग बात है, वो सब लॉलीपॉप वाला सिस्टम नहीं. महंगाई कम करो, कौन सा भी आवे महंगाई कम करो. पब्लिक परेशान है. रोजगार की बात करो ना यार, बाकी छोड़ दो, रोजगार दो हमको. आप पहले से उद्धव ठाकरे को वोट करते हैं पहले से या वो अभी महाविकास आघाड़ी में आने के बाद कर रहे हैं? पहले से शिवसेना से पहले से. हाँ अभी कोई आता है तो किसका जो निशान है वो छीन लेता है, वो उसका छीन लेता है. ये क्या है? ये सब गलत बात है. कौन जीतेगा क्या? क्या होगा? चुपचाप जाके गिरा देंगे. आपको बोल के फायदा क्या है? तो आपका कौन, लेकिन जीतेगा कौन, क्या लगता है? मतलब कोई मतलब नहीं. जो जीतेगा जीतेगा. बोल के फायदा नहीं है अभी. अभी के जो एमएलए है वो काम करते हैं क्या? आत्ताचे एमएलए काम करतात का? नहीं, कुछ भी नहीं करता है. नाही करत. नहीं. मग ते आता आधी शिवसेनेत गेले ना ते आता. मग आता कोण चांगलं कोण वाटतं? उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, कोण चांगलं कोण वाटतं? अभी बता के फायदा नहीं मैडम. नहीं. क्यों नहीं फायदा? जाके चुपचाप गिरा दो. जिसको देने का कोई क्यों ओपन करना? आप गिरा दो, लेकिन बताओ तो कौन सा आपको लीडर कौन सा अच्छा लगता है वो तो बता दो. सब अच्छे हैं. जो काम करेगा सब अच्छे है. काम कौन कर रहा है वो बताओ. अभी कुछ काम हुआ है? आपको लगता है मैडम कि काम हुआ है कुछ? नहीं हुआ. नहीं. महंगाई कितना बढ़ गया. लाडली बहन को पैसा डाल दिया. या तेल का भाव बढ़ गया, लहसुन का भाव बढ़ गया, प्याज का भाव बढ़ गया. क्या मिला? तो लेकिन फिर अभी उद्धव ठाकरे अच्छे लगते हैं. लगता है उद्धव ठाकरे का सरकार आएगा तो कुछ काम करेगा. कौन सा सरकार आएगा तो काम करेगा? अल्लाह अच्छा काम करेगा. उद्धव ठाकरे तो काम अच्छा करता है. तो अब कितने साल से हो यहाँ पे? 35 साल हो गए. तो 35 सालों में क्या चेंज हुआ? क्या क्या काय बदललं काय? कुछ भी नहीं बदला है. वैसे ही है. कुछ वही है. उद्धव ठाकरे कितना दिन चलाया? साल भर या 2 साल चलाया. उसके बाद तो गया सरकार. तर मग त्यांचं परत यायला पाहिजे. हिंदी में बोलो आप. हिंदी अच्छा, अब तो उनका आना चाहिए लगता है आपको? आना तो चाहिए. आपको नहीं लगता है क्या? नहीं, मेरा तो कुछ है ही नहीं ना. मैं तो बोल ही नहीं सकती. आप बोल सकते हैं. आप बताइए ना. जब मैं कैसे बोलूं? मैं तो नहीं बता सकती. कुछ ईवीएम में है तो क्या आएगा? सरकार तो बीजेपी की आएगी. सरकार बीजेपी की है. हाँ, सब कुछ ईवीएम में है तो कहाँ से आएगी? भैया कहाँ से हो? कुर्ला में रहते हो? हाँ, सांता क्रूज. सांता क्रूज है. तो कुर्ला में क्या कर रहे हो? काम करने आते हो. अच्छा, किसकी सरकार आएगी लगता है? किसकी आनी चाहिए? हाँ? अरे यंग हो आप, बताओ. किसी की भी आए, हमको क्या करना है? आपको क्या लगता है किसकी सरकार आएगी? सरकार काँग्रेस की आना चाहिए. आना चाहिए. हाँ. तो आपका तो वोटिंग कुठं आहे? मतदान कुठं आहे? मतदान माझा इकडे मानखुरला आहे. मानखुर्दला आहे. हा. अरे कुर्ल्यामध्ये कुर्ल्याचे लोकच सापडत नाहीत. कुर्ल्याचे लोक कुठे भेटतील मला? पुढे भेटेल तुम्हाला. कुठे भेटतील मला कुर्ल्याचे लोक? बर. कुर्ला में वोटिंग है क्या आपका? मतदान कुर्ल्यात है? आप कहाँ पे रहते हो?
कुर्ला में ही रहते हो, तो ये इलेक्शन में किसका आएगा लगता है? कौन से एमएलए जीतेंगे? अब क्या मालूम, अब आए ही नहीं अभी। उद्धव ठाकरे अच्छे लगते हैं, एकनाथ शिंदे अच्छे लगते हैं? अब कोई भी जीता, अब अपने को क्या मालूम, अभी डाले ही नहीं। लाडकी बहन का पैसा मिला योजने का? नहीं का ना मिळाले? नहीं मिला, फॉर्म नहीं, खत्म हो गया था, हम गए तो परत नाही गेले तुम्ही? गए, लेकिन लाइन थी, खत्म हो गया बोल दिया पोस्ट ऑफिस में। ऐसे खत्म हो गए, फॉर्म खत्म हो गए? फॉर्म खत्म हो गया। तो अभी क्या किसका मतलब आपको कौन लगता है महाराष्ट्र में कौन अच्छा है? अभी नेता कौन अच्छा है? अभी आने वाले ही नेता बोलते हैं, क्या मालूम। तो समस्या क्या है आपकी? अब जो आएगा वो जीतेगा इंशाल्लाह। अब क्या मालूम। तो आप आपकी दुआ किसके साथ है? आप किसको दुआ सबके साथ है, सबके साथ है दुआ। सब अच्छे लगते हैं? सब अच्छे लगते हैं, क्या कर सकते हैं। आपके काम कौन करेगा? हाँ? दुआ से थोड़ी होता है, आपके काम कौन करेगा? हम करते, जो करते उनका होएगा ना अच्छा। हाँ, वोट करेंगे ना? हाँ वोट करेंगे इंशाल्लाह। वोट करेंगे, किसको करेंगे पता नहीं, पर वोट करेंगे। सब लोग अच्छे हैं। कुर्ला में कोणाची हवा आहे आता सध्या कुर्ल्यामध्ये? महाविकास आघाडी। महाविकास आघाडी का? अच्छा काम कर रहे, काम अच्छा करेंगे इंशाल्लाह। तो अभी आत्ताचे जे आमदार आहेत ते चांगलं काम नाही करत का? नहीं, अभी तक कभी आके कभी पूछा नहीं है कहाँ पे काम हुआ है क्या है। हाँ, वरना और एकनाथ शिंदे बोल रहे मैंने 2000 का फंड दिया है, 2000 का फंड कहाँ लगा है अभी तक मालूम नहीं पड़ा है, कहीं दिख तो नहीं रहा है काम कहीं पर, कहीं पे कुछ ऐसा डेवलपमेंट दिख नहीं रहा है। 2000 का कोई हिसाब नहीं दिया अभी तक। बहुत गुस्सा लग रहे हो आप। हाँ तो वोट दिया है तो फिर काम तो चाहिए ना, काम तो देखना चाहिए। वोट मांगने टाइम तो सब वादे करते हैं। एकनाथ शिंदे तो स्टेज से बोल रहे कि 2000 करोड़ ने दिया है, 2000 करोड़ कहाँ लगाया फिर? डेवलपमेंट कुछ दिखना चाहिए, रोड वगैरह बनना चाहिए, वही सब प्रॉब्लेम्स है। खूपच नाराज आहेत दादा, त्यांचं असं म्हणणं आहे की एकनाथ शिंदेंनी काहीच काम केलेलं नाही आहे आणि त्यांनी काही मदतही केलेली नाही आहे। कुर्लाच आहे? नाही, सगळे नाहीच म्हणतात यार, कोणाला कुर्ल्यात राहायचं नाही आहे का? कुर्ल्यात शेवटी कुर्ल्याचे काही लोक आपल्याला सापडलेत, त्यांच्याशी बोलूयात। काय झालं तुम्हाला? मला कुठे काय झालंय, तुम्ही इंटरव्ह्यू घेताय ना, मला काय होतंय? बरं, कुर्ल्यामध्ये कोण निवडून येईल? कुर्ल्यामध्ये कोणाची हवा आहे? हवा कुठली पण असू दे, महागाई कमी होते काय? नाही होत ना। सिलेंडरचा काय भाव आहे, सोन्याचा काय भाव आहे, चांदीचा काय भाव आहे, हे कागदपत्रावाले चुनणारे काय खातील? डाळीचा काय भाव आहे, तांदूळचा काय भाव आहे, काय घेणार हे लोक इकत, काय घेतील काय? हा, तुम्हाला परवडतंय का घ्यायला? आम्हाला तर परवडत नाही, पण ते चुनणारे त्यांना पण नाही परवडत ना। वोट देऊन चुनाव देऊन काय भेटणार आहे? मग तुम्ही वोट नाही करणार? अजिबात नाही करणार, मतदानच नाही करणार? नाही करणार, बहिष्कार करणार। हा, अहो पण सरकार नाही आलं तर कसं चालेल असं? सरकार येऊन काय करते? सरकार कुणासाठी आहे? गरिबासाठी आहे का सरकार? नाही, गरिबासाठी सरकार नाही, तुम्हाला कोणच नाही आवडत? लोकांसाठी सरकार आहे, गरिबासाठी काय आहे? तुम्हाला कोणीच आवडत नाही का? गरिबासाठी कोण धावतं काय? कोण नाही धावत। नाही, आपको क्या लगता है कोण 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 चांगलं आहे कुर्ल्यामध्ये? उद्धव ठाकरे का ज़्यादा अच्छा था। उद्धव ठाकरे? है? उद्धव ठाकरे का? मराठी नहीं मालूम, हिंदी बोलो। उद्धव ठाकरे का? उद्धव ठाकरे अच्छे क्यों लगते हैं? नहीं, उनका का म्हणजे क्यों? काम अच्छा है, उनका काम अच्छा है, बातचीत भी अच्छा है, उनका अखलाक भी ठीक है। आप बताओ चाचा, कितने साल हो गए कुर्ला में? मेरा तो 50 साल हो गया। 50 साल। 50 सालों में क्या बदला? बदलाव तो बहुत कुछ हुआ है। तो अच्छा, लेकिन किसने किया फिर बदलाव कौन लाया? अब गवर्नमेंट लाई, अब कौन लाया कैसे मैं बताऊं? अच्छा, नहीं बेटे, बदलाव तो हुआ। तो अभी क्या चाहिए फिर आपको? अब अच्छा सस्ताई होना चाहिए, महंगाई बहुत ज़्यादा, महंगाई से आदमी परेशान अच्छा कौन है ज्यादा? उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, किसकी सरकार आएगी लगता है? किसकी सरकार अच्छी है? मेरा को उद्धव ठाकरे में। क्यों लेकिन? अच्छा मतलब धंधा पानी कारोबार वालों को ध्यान रखता है। हाँ, लेकिन वो तो कहते हैं हम हिंदुत्ववादी है। फिर उसका क्या करेंगे? हिंदुत्ववादी है कहते हैं ना वो।
हिंदू हिंदू हिंदुओं के लिए काम करते बोलते हैं ना। नहीं 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 हाँ ये गलत है, नहीं नहीं ये तो पॉलिटिक्स है, बस अफवाह है बस। हाँ, है तो इंसान है ना पहली बार। तो सबके लिए काम करते हाँ सबके लिए काम करते हैं। अच्छे लीडर भी है और अच्छी पार्टी भी है, मुंबई के लिए तो बहुत बेस्ट है। हैं। आत्ता कुर्ल्यामध्ये आपण आहोत आणि एकंदरीत बघितलं तर मिक्स्ड माहोल आहे, कन्फ्युज्ड लोकांच्या भावना आहेत. एकंदरीतच त्यांचं म्हणणं आहे की महागाई प्रचंड वाढली आहे, त्याच्यामुळे महागाई कमी करा, बाकी आम्हाला काही नको, इतका एकच मुद्दा आहे. अनेक लोक जे आहेत ते बोलायला घाबरत आहेत. त्याच्यामुळे आमदारांनी जर याच्याकडेही लक्ष द्यावं, लोकांनी तुम्हाला घाबरायला नाही पाहिजे खरं तर, आणि लोकांनी त्यांचं मत सांगायला पाहिजे, डेमोक्रेसी आहे. पण ठीक आहे, एकंदरीतच काय होतंय या निवडणुकीमध्ये ते आपल्याला लवकरच कळेल, कारण अगदी 5 ते 6 दिवस राहिलेले आहेत आणि या 5 ते 6 दिवसांमध्ये चित्र कसं पालटणार आहे, युतीच्या बाजूने जाणार आहे, महाविकास आघाडीच्या बाजूने जाणार आहे, कोणाच्या बाजूने जाणार आहे ते जाणून घेऊयात आपण. आणि तेच जाणून घ्यायचा प्रयत्न आपला होता. कुर्ल्यामध्ये तरी सध्या महाविकास आघाडीचं थोडीफार हवा आहे असं सध्या तरी दिसतंय. कॅमेरामॅन राकेश साळसकरसह देव्यानी अदलाबादकर, मुंबई तक, कुर्ला.